सॅटेलाईट. तर दोन प्रकारचे सॅटेलाईट असतात, एक नॅचरल सॅटेलाईट आणि एक आर्टिफिशियल सॅटेलाईट्स. तर नॅचरल सॅटेलाईट कशाला म्हणायचं? द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ ऑर प्लॅनेट दॅट इज नोन ॲज नॅचरल सॅटेलाईट्स. एकमेव अर्थचा नॅचरल सॅटेलाईट कोण आहे? मून आहे. एखाद्या प्लॅनेटला होऊ शकते एक नॅचरल सॅटेलाईट होऊ शकते किंवा एकपेक्षा जास्त पण होऊ शकतात. काही असे प्लॅनेट्स आहेत ज्यांना एकही सॅटेलाईट्स नाही आहेत. ओके. तर आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय असतं? द मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग अराउंड द प्लॅनेट आर नोन ॲज आर्टिफिशियल सॅटेलाईट्स. ठीक आहे. मग या सॅटेलाईटचं काम काय? जसं की आर्टिफिशियल सॅटेलाईट खूप सारे आहेत, आपण लॉन्च केलेलं आहेत अर्थच्या ऑर्बिटमध्ये. कशाकरता? फॉर द स्टडी ऑफ अर्थ, वेदर स्टडी करण्याकरिता, टेलिकम्युनिकेशन करण्याकरिता, ब्रॉडकास्टिंग करण्याकरिता, अशा वेगवेगळ्या डिफरंट काइंडच्या पर्पजकरिता आपण काय केले आहेत? सॅटेलाईट जे आहे हे लॉन्च केलेले आहे. कशा